नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी बनवणार आहे रवा इडली. त्यासाठी हे तर रवा घेतलेला आहे मी. ते रवा ह्या मोठ्या वाटीमध्ये काढून घेते. तर 1-1.5 वाटी रवा घेतलेला आहे. छोटी 1 वाटी फुल भरून मी दही घेतलेलं आहे. तर रवा इडली ही झटपट तयार होते. त्यात थोडंसं पाणी ओतायचं वाटीमध्ये आणि पाणी पण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. छान असं आता ही पाणी ओतून आपल्याला मिक्स करून ठेवायचं. तर मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. तर बघा, आता हे रवा मी असं 1.5 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे आणि हे पातळ आहे, जास्त घट्ट नाही. का तर रवा फुगल्यानंतर एकदम घट्ट असं मिश्रण तयार होते. तर हे आपल्याला फक्त अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. तर बघा, रवा रात्री मी पातळसर करून ठेवलेला, आता घट्ट झालेला आहे. रवा पण छान ह्यात फुगलेला आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर 10 मिनिटात छान असा रवा भिजला जातो. माझ्याकडे वेळ होता म्हणून मी रात्रभर असं ठेवलेलं आहे. आणि आता मीठ टाकून मिक्स केलेलं आहे. मीठ टाकलेलं मी तुम्हाला दाखवलं नाही की माझ्या लक्षात आलं नाही. मी मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. तर इकडे मी पाणी इडलीच्या भांड्यात ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. भांडं काळं पडू नये म्हणून मी थोडंसं अर्धा लिंबू टाकलेला आहे ह्यात. तर इडली भांड्याला अगोदर आपल्याला तेल लावायचं, म्हणजे इडली छान अशी निघते, चिटकत नाही. तर सगळ्या भांड्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे. आपण यात रवा पीठ भिजलेलं ओतून घेऊया. पीठ फुगलं जातंय रव्याचं असल्यामुळे जास्त. तर पाणी पण छान असं उकळलेलं आहे. मी यात 1-1 भांडी ठेवून घेते. आता इडली ठेवताना हे असं चारी बाजू आहेत, ह्या याच्यावर आपली दुसरी इडलीचं भांडं आलं पाहिजे. म्हणजे ह्याच्या वाफेवर ती वाफलतंय, त्याच्या वाफेवर ती वाफलतंय. तर अशा पद्धतीने. तर आता 10 मिनिटासाठी मी उकडून घेणार आहे. आपली इडली वाफलते तोपर्यंत आपण नारळाची चटणी बनवून घेऊ. त्यासाठी मी साहित्य घेतले. कढीपालाचं 1 पान घेतलेलं आहे, ती पण स्वच्छ धुवून आणलेलं आहे. अर्धी वाटी डाळ. जास्त डाळ घेतलं तर चिकट अशी चटणी होती म्हणून मी डाळ थोडं घेतलेलं आहे. तर 1 छोटी वाटी दही घेतले. कोथिंबीर आहे. तर शेंगा घेतलेले मी. शेंगा कधी बी घेताना भाजलेले घ्यायचे. त्या कच्च्या शेंगा घेतल्या तर चटणीला चव लागत नाही. इथं खोबरं घेतले. ओला नारळ नाही तर मी वाळलं खोबरं घेतलेलं आहे. 1 चमचा साखर आहे. 1 हिरवी मिरची घेतली. पुदिनाचा 1 थोडासा छोटा तुकडा घेतलेला आहे. थोडासा लसूण घेतलेला आहे. तर आपण आता ह्याची चटणी बनवूया. ह्याची साल काढून घेतली शेंगाची. मी नारळाची पण साल काढलेली आहे. खोबऱ्याची. मिरची ही धुवून घेतलेली आहे मी. मिरची तुम्हाला किती आवडीनुसार तुमच्या टाका. किती तिखट किती कमी असं खातात त्याच्या अंदाजानं. त्याची पानं घेतलीत मी पुदिन्याची. कढीपाला पण मी बारीक करतानाच टाकणार आहे, म्हणजे खाण्यात येतो आपल्या आणि चटणीला पण चव छान लागते. तर आता ही मी बारीक करून घेते. तर बघा, वाटण मी छान असं चटणीचं बारीक करून घेतलेलं आहे. इडली पण उकडले, खाली मी काढून ठेवले थोडंसं थंड होण्यासाठी. तर आपण आता चटणीला फोडणी देऊया. तर त्यासाठी मी थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे. तर छान असं तेल तापलेलं आहे. फोडणीसाठी मी जिरी मोहरी टाकून घेते. जिरी मोहरी कधीही तडतडायलाच पाहिजे. जिरी मोहरी तडतडले कढीपाला टाकून घेते. थोडीशी हळद आहे, तुम्ही हळद टाकत असाल तर टाका, नाहीतर अशीच फोडणी टाकली तरी चालते. तुम्हाला चटणी घट्ट आवडत असेल तर घट्ट करा, नाहीतर थोडीशी पातळ इडलीवर खाण्यासाठी ज्याच्या त्याच्या खाण्याच्या अंदाजावर चटणी करायची. आमच्यात थोडीशी पातळ चटणी लागते. तर इडली बुडवून खाण्यासाठी पातळ केली मी. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही.
तर थोडंसं यात मी मीठ टाकून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली. तर मी आता गॅस बंद केलेला आहे, जास्त उकळू दिली नाही, नाहीतर फुटल्यासारखी होते. कढी कसं आपण करतो तसंच मी ह्याला फोडणी देऊन ठेवलेलं आहे. तर आपण आता इडल्या काढून घेऊया. तर मी एक भांड इडलीचं काढून घेतलंय. तर बघा एकदम छान अशा इडल्या आपल्या झालेल्या आहेत. त्या गरम आहे थोडे. कुठेही इडली चिटकली नाही ना, काय नाही, एकदम छान अशा झालेल्या त्या. आणि झटपट होणारी ही इडली आहे. जर वेळ नसेल तर रवा इडली नक्कीच करून बघा. तर इडलीच्या भांड्यात मी थोडंच रवा टाकलेला होता, का तर इडली रवा असल्यामुळे फुगला जातो म्हणून. तर बघा आता पूर्ण भांड भरून इडली झालेली आहे. तुम्ही हे बघा अशा पद्धतीने, वेळ नसेल तर झटपट अशा पद्धतीने इडली करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा.